हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गाइस, तुम्ही सिरियल्स तर बघता, पण त्या सिरियलचं शूटिंग होतं कसं हे नाही माहिती ना? तर आज मी तेच दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। झी मराठीची सिरियल आहे आप्पे आमची कलेक्टर, बरेच जण बघत सुद्धा असतील। तर त्या सिरियल मध्ये मी गेली होती आणि तिकडचं शूट कसं झालं किंवा सेट्स कसे असतात, लोकेशन वगैरे सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। सो गाइस, मी आता एडिटिंग करत बसली होती आणि अचानक मला पप्पा तर ना रोज असंच करतात यार, व्हिडिओ करताना बरोबर मुद्दाम कंट्रोल कंट्रोल। यही नहीं, अभी और सुनिए। आता यांचं होईपर्यंत थांबायचं। आजपर्यंत मी हे टाकत नव्हती, पण आज मुद्दामून टाकणार आहे। त्यांना पण कळू देत ना व्हिडिओ बघितल्यानंतर की ती का शांत बसा म्हणत असते व्हिडिओ करताना। हाच तो माणूस एवढ्या रात्रीचा तर केस विंचरायचं काय काम आहे सांगा? आधी टक्कल तीन कॅस आहे ती। काय म्हणला? काय तीन कॅस आहे, त्यातलं दोन उभं राहते ते योग खाली येते। ओके, सो मी कुठं होती मगाशी? हां, तर मी इथं एडिटिंग करत बसली होती आत्ता आणि मला झी मराठीकडून कॉल आला की उद्या आपलं शूट आहे, सो तू उद्या 8 वाजता ये। आता असं झालं की अचानक कॉल आला आहे, उद्या माझी इकडे पण कामं आहेत बऱ्यापैकी आणि काय करायचं आता, कारण त्यांचं पण अचानक ठरलं। सो मग मी मगाचपासून एकदम अशी गडबडीत की आता काय करायचं, इकडचं कसं शॉपचं मॅनेज करायचं, तिकडचं कसं, कारण शॉपला पण उद्या खूप सारे बुकिंग्स आहेत आउटफिटची, तर ते पण व्यवस्थित मॅनेज करावं लागतं। कारण एखाद्याचा स्पेशल दिवस असतो, त्यासाठी ते आपल्याकडून ड्रेसेस घेतात आणि आपल्याकडून थोडंफार जरी काय हे झालं तर उगीच त्यांच्या स्पेशल दिवशी उगीच प्रॉब्लेम आपल्यामुळे नको असं, म्हणून मला फक्त आता थोडंसं टेन्शन आलं होतं। सो शॉपचं आता मी मॅनेज करते काहीतरी, म्हटलं की ओके ठीक आहे एवढं। सो मग त्याच्यानंतर असं की आता सगळं कन्फ्युजन जे काय होतं, जे काय प्रॉब्लेम्स होते ते सगळे असे क्लिअर केले आणि आता आम्ही जाणार आहोत उद्या शूटला। सो मी तिकडे ब्लॉग घेऊ शकेन की नाही आय डोंट नो, कारण मी सुरुवात करते आता आणि नवीन माणसांच्यात मला एकदम असं कॅमेरा काढून हॅलो गाईज तर मी आली हे सगळं करायला नाही येत। एकट्यात अशी मी भरपूर बडबडू शकते, काही पण असं नुसतं बघ 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 बघ, पण 4 चौघात असं कसं ना, सो थोडंसं पण आय विल ट्राय। बहुत इंग्लिश फाड़ रहे हो भाई, पण उद्यापर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, एंडपर्यंत बघा। माझी बघ बघायला बोर जरी होत असेल तरी पण ती बघायची, ओके? आणि बरोबर असे इथे एक 2 नवीन पिंपल आलेले आहेत, बिन बुलाया मेहमान, जसं की त्यांना ऐन टायमाला यायचं असतं। सो इट्स ओके, पिंपल काय आहे। मला कॅमेरा पुढे आला ना मला सुचत नाही, मी बडबडत राहते, काही पण अशी मस्ती मजाक काय पण करत राहते, त्यामुळे तुम्ही इरिटेड होऊ नका किंवा क्रिंज असं काही वाटून घेऊ नका, ओके ओके? आता आपण भेटूया उद्या, कारण आत्ता वाजलेत रात्रीच्या 11 आणि आता लवकर झोपलं पाहिजे, मगच मी लवकर उठू शकणार आणि तिकडे जाऊ शकणार, कारण जायचा प्रवास माझं जे ट्रॅव्हलिंगचं टाईम आहे ते आहे 4 तास, सॉरी। सो त्यामुळे लवकर निघालं पाहिजे, कारण वेळेत पोहोचणं इज मस्ट। कारण लास्ट टाईम माहिती आहे मला 11 साडे 11ला कॉल आला होता की हॅलो उद्या तुम्ही येऊ शकता प्लीज, उद्या या वगैरे वगैरे। सो मग मला रात्री समजे ना की मी काय करू, जाऊ की नको, कसं काय करू, पण यावेळी मी प्रयत्न करेन की वेळेत पोहोचेल। कुछ वादळ आने से पहले ही हम उसको गटक जाते। तरी काय बोलायचं असेल तर बोला रे, तुम्ही पण कधी बोलणार। आता वाजलेल्या आहेत पहाटेच्या 4 आणि मला जाम झोप आली आहे, पण आवरायचं पण आहे, डोळे उघडत नाही आहेत। चला मी आता रेडी होते, पण बाय। दादा मला न्यायला येतोय, तोपर्यंत मी कॉफी पीत बसली आहे सकाळच्या 5 वाजता आणि मी कॉफी पिताना ती संडवली।
पप्पांना झोपत न उठवून घेऊन आले मी सोडायला खाली चला म्हणून. कोण आले? कोण येतंय दुसरं? तू माणूस आहेस? मग काय बोललास तर उघड की र, मुद्दा म्हणून आहे ना. पप्पा बाय बाय. जाऊ चप्पल घेऊन आलो. मॉहिल्स पाहिजेत नाही. हा मी पप्पा फोन करते कस्टमरचा कॉल आला की मग जाऊ. कोमल झोपले सगळे. कोमल आहे तिचा डेमो आहे आज म्हणून नाही तर तिला आणला असतं सोबत. सो गाईज आम्ही आता इकडं शॉपमध्ये जायचं. आम्ही निघालोय आता शॉपवरती कारण मी सांगितल्याप्रमाणे ते कपड्याचे जे बुकिंग्स आहेत ते पॅक करून मस्त ठेवते म्हणजे घरातल्यांना ताप नको नंतर. आणि मग आम्ही निघणार इथून. काय बरं गावाचं नाव? सातारच्या पुढं आहे. हा भुईंज. क्या बोलेगा तू? कुछ नाही. अर्जंट मध्ये नेहमी ह्याला त्रास देते. निम्या रात्रीचा फोन करून दादा जायचं आपल्याला उठ चल. दादा लगेच बरं ठीक आहे जाऊया. मग मला असं वाटतं की हा येईल का नक्की झोपत बोलत असतोय ना हा. पण माझ्या आधी त्याचा कॉल असतोय मला की उठलीस का? हो उठल्या तू आवर. तुझ्याकडे नाही का टायमिंग? ए आता तुझी तारीफ करते आम्ही त्यामुळे तू माझी बुराई केलीस तर असे इकंड समजलं ना. विटा पहाटेच्या 5 वाजता कसा दिसतोय ते आज मी बघतीये. मी तुम्ही पण बघा. सो हा आहे रोड आपल्या शॉपचा. तो आता अंधारात तुम्हाला समजणार नाही पण ते आहे आपलं शॉप. दाखवते मी शॉप तुम्हाला. हे श्रीदार रेंटल हाऊस खाली तर हे आहे आपलं शॉप. आणि आम्ही थांबलोय आता पेट्रोल टाकायला गाडीमध्ये. आणि मला स्वतःला बघून खूप असं हे व्हायला लागले की बघतच बसावं वाटते यार. कधी पण किती पण बघावं. जरी माझ्या फेसवरती खूप सारे पिंपल जरी आले तरी मी अशी स्वतःला बघत बसते आरशात. एवढं प्रेम आहे ना माझं स्वतः. एवढं प्रेम. सेल्फ लव्ह म्हणजे कुठून कुठून भरलंय माझ्यामध्ये. काही पण मला करायची गरज नाही. शाता डोळे बघा माझे. डोळे आलो. स्कॅनर किती झालं बरं का. हळू फारपणे आता माझ्या फोनच्या धज्जी उडते बिचारा. आणि मी आता गाडीत स्किन केअर करून घेते कारण गडबडीत परत एवढी गडबड होते ना तिथे गेल्यावर. टोनर जर मी आधीच लावले आणि बाम. देन आपलं सिरम. स्किन केअर ब्लॉग येणार आहे याच्यानंतर किंवा आधी आलेला असेल. मला आयडिया नाहीये की मी हे कधी पोस्ट करणार आहे आणि ते कधी पोस्ट करणार आहे.
सो तुम्हाला जर स्किन केअर रिलेटेड किंवा हेअर केअर रिलेटेड वगैरे ब्लॉग्स पाहायला व्हिडिओज आवडत असतील किंवा कोणते प्रोडक्ट मी यूज करते, कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजेत हे पण जर जाणून घ्यायचं असेल स्पीड ब्रेकरला आता, तर तुम्ही कमेंट्स करून सांगा मला, मी तुम्हाला त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओज देईन यूट्यूबवर. हो थंडा थंडा सकाळी उठताना असं वाटतं की यार नको ना उठायला, झोपायचं अजून. पण एकदा उठलो की नाही, जेव्हा आवरतो आणि निघतो तेव्हा एनर्जी माझ्या एवढी येते ना की आता आपण निघालोय मस्त मजा, तर परत काय वाटत नाही नंतर झोपा वगैरे. कारण मी बोलली होती की मी झोपणार आहे आता जाताना. तुम्ही कोल्हापूरला ज्योतिबाच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल जाताना मी झोपलेली, पण तसं झोपलं की ना पित्त पण होत आहे ना, पित्त पण होतं आणि परत अख्खा दिवस असा डोकं दुखण्यात वगैरे जातो, त्यामुळे मी झोपली नाही. आणि सकाळी सकाळी भारी पण वाटतं ना उठल्यावर. सो कसं आहे ऊन. लगेच दुसरं प्रोडक्ट नाही अप्लाय करायचं, 2 मिनिट थांबायचं. 2 मिनिट थांबायचं आणि नंतर करायचं. आता पूर्ण पाठीमागं आता बघ कसं दिसतंय. आता बघ आणि आता बघ. लाईट बद्दल मला पण समजायला लागले आता शूट करून करून की अपोजिट लाईट असल्यावरती कसे इफेक्ट येतात, फ्रंट लाईट असेल तर कसं आपण कॅमेरा अँगल कसा लावायचा. मग आता थोडासा ओके. आता राहिला आपला लास्ट पार्ट जो की आहे मॉइश्चरायझर. आणि सनस्क्रीन मी विसरलेली आहे शॉप मध्ये, त्यामुळे तरी म्हणलेलं तुला काहीतरी विसरले म्हणणार. पण ठीक आहे, सनस्क्रीनचं काय असं काय मेजर प्रॉब्लेम नाही होणार एवढा त्याच्यामुळे, त्यामुळे इट्स ओके. हा दादा मला बोलत होता सारखं सारखं काय विसरलंय का चेक कर, काय विसरलंय का चेक कर, अजून परत नको की विसरलं करून मी दंगा करते परत. त्यामुळं आणि आम्ही पोहोचलो आता सेटवर. दुसरीकडे कुठेतरी सीन आय थिंक. सो ते बोलले की थांबा तिथेच आम्ही आलो. मग आता आम्ही वेट करतो इकडे. सो गाईज प्रोडक्शन मधून जो मेकअप केला तो हा आहे. म्हणजे असा बेस फक्त केलाय त्यांनी. आता अरे केलंय की अच्छा. सो माझा मेकअप झालाय, एवढा बेस केलाय त्यांनी फक्त. आता जे फायनल टच आहे आयलाइनर परत लिपस्टिक वगैरे जे काही असेल ते मला करायचंय. सो आता आम्ही निघालो लोकेशनला. आमची गाडी असल्यामुळे आम्ही स्वतःच तिकडे निघालोय. बाकी सगळे ते त्यांच्या प्रोडक्शनच्या कारमधून येणार आहेत. सो आता आपण मेकअप करताना भेटूया डायरेक्ट. आता मी मेकअप पण कशी करते ते पण मी दाखवते की मेकअप केलाय सोड तसं पण. हा सांगायचं इकडं ठीक आहे ना. एवढा खास केला नाही चुपकी नाही, जरा ओव्हरच असतो सिरियलचा मेकअप. सो आता आम्ही निघालोय लोकेशनला जिकडे पोलीस स्टेशन वगैरे आहे. लास्ट टाइम जिथे माझे सीन झाले होते तिकडे. मला एक्झॅक्ट लोकेशन रोड वगैरे माहिती नाहीयेत, पण आय विल ट्राय. मला त्यांनी सांगितलं की इथून असं असं जावा. सो मी निघाली. आणि हे प्रॉपर गावाकडचं लोकेशन आहे ना. सो खूप भारी. म्हणजे मग अशी तिथं पण बघितलं असेल तुम्ही शेत वगैरे होतं. आणि आता हा हायवेला आलोय आम्ही स्ट्रेट. चल आता मला परत भूक लागली म्हणून आम्ही काहीतरी खायला घ्यायला आलोय. आणि आम्ही लोकेशन वरती आलोय, पण आता जे घेऊन आलोय ते खातो. आणि कुठेही जावा काय भेटलं नाही तर वडापाववर विश्वास आपण ठेवू शकतो. त्यामुळं वडापाव. सो आणि गरम गरम घेऊन आलोय त्यामुळे तर मस्त मजा येणार आहे खायला. आता खूप मोठा आहे, एवढा मोठा. आता मी खाते आणि मग भेटते तुम्हाला.
एक आठवडा सुट्टीवरती असणाऱ्या कलेक्टर मॅडमना ही अवस्था होणार का? इथून पुढच्या सर्व अपडेट्स तुम्हाला लवकरच कळतील. हे बघा, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यांना त्यातून रिकव्हर व्हायला थोडा वेळ गेला, पण हा प्रकार समजल्यानंतर सिच्युएशन हँडल करण्यासाठी ते इथपर्यंत पोहोचलेले आहे. आता शहरात नेमकी काय अवस्था आहे, नेमका काय प्रकार झालाय ते एकदा चेक करतील आणि पुढचा निर्णय घेतील. ओके, अजून तुझं घेऊ. या सगळ्याच्या तळाशी जाऊन आम्ही चौकशी करू आणि मग त्या सगळ्याचं कारण कळेल. ओके धीरज, अर्जुन सर पण आता तरी एवढं आपण मॅडम सर हा आउट रेडी. अर्जुन सर पण रोलिंग हँड एक शेवटचा अर्जुन. यापेक्षा प्लीज आता आपण सगळेच एकत्र काम करू. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण सगळे मिळून एकत्र काम करू आणि ह्या प्रकारातून बाहेर पडू. अर्जुन सर पण आता तरी एवढंच, प्लीज या पण. बोला, काय प्रश्न आहेत तुमचे? सो गाईज, माझा जो सीन होता तो झालेला आहे खूप सुंदर आणि वन टेक मध्ये केलाय मी. जास्त टेक पण नाही घेतल्या. आणि माझी स्क्रिप्ट आता जेवायचा ब्रेक झालाय, सो आम्ही पटपट जेवून घेतो आणि मी लवकरच भेटते तुम्हाला. मी वेबसिरीजमध्ये तर खूप काम केले. ॲक्च्युली सॉरी, माझा घसा थोडा खराब झालाय कारण मी आजारी आहे, पण काम थांबलं नाही पाहिजे. तर हा आहे आप्पे आमचे कलेक्टर या सिरियलचा सेटअप. म्हणजे तुम्हाला जे दिसतं ना सिरियलमध्ये की इकडून इकडे जातात जेलमध्ये किंवा पोलीस चौकीमध्ये, नंतर आप्पीचं जे कलेक्टर ऑफिस आहे ते वेगळं, तसं काहीही नाही आहे. इथे एकाच ठिकाणी सगळे सेटअप आहेत. मग ते आप्पीचं कलेक्टर ऑफिस असू देत किंवा मग पोलीस स्टेशन असू देत किंवा मग हॉस्पिटल असू देत, सगळं काही एकाच ठिकाणी आहे. आता ते तुम्हाला दिसतच असेल. तर आम्ही टचअप वगैरे केला, मेकअप मस्तपैकी माझे सीन्स झाले. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की गौरीनं हे कॅरेक्टर का केलं. तर याचं एवढंच रिझन होतं की वेबसिरीजमध्ये तर मी बरेच वर्ष काम करते आणि त्याचा मला छान एक्सपिरियन्स आहे आणि आमचं प्रोडक्शनही तसं सहकार्य करत होतं आणि खूप सुंदर होतं. पण मला सिरियलमध्ये काम करण्याआधी माझं असं होतं की मला एक छोटासा रोल करायचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, एक मोबाईलवरती जी आपण नॉर्मल रील शूट करतो ती, त्यानंतर यूट्यूबची वेबसिरीज, त्यानंतर मूवी, शॉर्ट फिल्म्स, त्यानंतर सिरियल्स, ह्या सगळ्याचे ना कॅमेराज किंवा मग प्रत्येक गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. तर मला ना त्यामुळे इकडे एकदा पहिल्यांदा लहानसा रोल करायचा होता आणि सगळ्याच ठिकाणी कामांची पद्धत ही वेगळी वेगळी असते. त्यानंतर सगळ्याच गोष्टी मला एकदा छोटासा अनुभव हवा होता. त्यानंतर मला ठरवायचं होतं की मी मोठा रोल करू की नको किंवा काय करायचं काय नाही. खरं तर जेव्हा मी वेबसिरीज करत होती ना तेव्हाच मला बऱ्याच सिरियल आल्या होत्या, पण त्यावेळी माझ्या एज्युकेशनमुळे मला मुंबई पुणे इकडे फिरता येत नव्हतं. त्यामुळे मी जिथे मला जाणं पॉसिबल होतं आणि जिकडून मी माझं स्टडी पण मॅनेज करेन आणि वेबसिरीज वगैरे, त्यामुळे मी तो निर्णय घेतला होता. पण आता वेळ आली आहे बाहेर निघायची. मी या रोलला का हो बोलली, कारण मला हे सगळं एक्सपिरियन्स आला ना कसं काय काम होतं किंवा कसं काय. त्यानंतर जेव्हा मी चांगला रोल करेन तेव्हा सुरुवातच माझी चांगली असेल. त्यामुळे मी पहिल्यांदा एक्सपिरियन्ससाठी हा छोटासा रोल केला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकारासाठी कोणताच रोल किंवा कोणतीच कॅरेक्टर छोटं किंवा मोठं नसतं. त्यामुळे मला हे करताना सुद्धा खूप मजा आली आणि माझ्या मते मला ना खरंच सर्व प्रकारचे कॅरेक्टर्स करायचे. त्यामुळे मी आधी छोटासा एक्सपिरियन्स येऊ देत म्हणून हे कॅरेक्टर केलं आणि पुढचे जे काही प्रोजेक्ट असतील माझे मस्त मस्त ते तर तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि वन्स अगेन सॉरी माझ्या आवाजासाठी. तर बघा तुम्ही ब्लॉग पूर्ण. सो गाईज, आता आमचे डेचे सीन झालेले आहेत आणि नाईटचा सीन आहे आता. सो थोडासा गॅप होता, मध्ये वेळ होता, तर आम्ही काहीतरी खायला पियाला निघालोय. आणि माझ्यासोबत आहे आता इकडे माझे जी सीन मध्ये होती इकडे माझी एक फ्रेंड झाली, सो तिला पण घेऊन निघालोय आम्ही. आणि दर्यानं पण आज ऍक्टिंग केली. काय नाव आहे तुझं? मीनाक्षी जाधव. फॉलो मला करणं झालं, तुला कधी करायचे? तुला फॉलोअर्स वाढवून काय करायचंय? अगं तुझ्यापेक्षा मी जास्त फिरतोय माहिती आहे. ऑफला आयफोन घेऊन ठेवलाय, कधी व्हिडिओ नाही कधी फोटो नाही, गावाचेच फोटो 100 त्यात. आणि हा म्हणतोय काय, तेवढं खरं आहे. हा म्हणतोय काय माझी कधी आयडी मेन्शन केली नाही. तुला काय करायचंय फॉलोअर्स वाढवून? तेवढं खरं आहे.
काय असतं करत वगैरे असतं काय कष्ट नाही तर व्हिडिओ काय तर मग कष्टच करतोय चुप काय आहे. करतोय चुप तर मग केले असते ना मी आयडी मेन्शन. बदनाम करतोस तुम्हाला बदनाम काय काम करत नाही म्हणून एका सांगतोय. बहिणीसाठी भाऊ हा काय असतो ग काय? पाठी राखा तर असतोच की ती चांगली आहे ना झालं ग रक्षाबंधन पुरतं फक्त पाठी राखा वगैरे इतर वेळी बेल्ला येडा हा? आणि बिनकामाचा. इथंच काय तर भेटेल पुढं काय नाही इथं इथंच बेकर आहे अगं. पण ते बॉटल मधलं ज्यूस नाही प्यायचं ते चांगलं नसते. तुला काय घ्यायचंय काय काय तर नॅचरल हेल्दी आणि चांगलं मला सांगितलंय कोणीतरी. चाय मी प्रत्येक वेळी चाय कुठं हेल्दी वगैरे तर काही नाही मिळालं आम्हाला पण ऊन खूप होतं त्यामुळे आईस्क्रीमच खाऊयात म्हटलं. एवढं मोठं खाणार मी एकटी नाही तुला पण देणार. दिलंच पाहिजे. त्यानंतर आम्ही मस्त खाऊन वगैरे आलो रिटर्न सेटवरती आणि हे बघा मगाशी इथंच होता सीन आणि आता इथे लगेच हॉस्पिटल सुद्धा केलं. ही असते शूटिंगची मज्जा. आणि आम्ही रिटर्न आलो खूप जास्त फिरलो म्हणजे बाहेर नाही सेटवरच. त्यानंतर आता परत अजून एक सीन आहे त्याचं स्क्रिप्ट वाचत बसलोय आणि खूप बोर होतोय. खूप जास्त बोर झाले आणि गौरी बरोबर टाइम एन्जॉय करतेय मी. सो आता आम्ही बसलोय येऊन कार मध्ये आणि आतमध्ये दुसरे सीन सुरू आहेत तोपर्यंत मस्त आम्ही स्क्रिप्ट वाचतोय बसून दोघी इकडे आणि बोर होतोय खूप. आणि हे आहे अप्पी आणि अर्जुन त्यांचं घर जिकडे आमचा दुसरा सीन होता. सो हा नाईटचा सीन आहे आणि सेटअप तर तुम्ही बघू शकताय कसं केलेलं आहे काय आहे. सगळे अरेंजमेंट सुरू होते तोपर्यंत आम्ही मस्त सोफ्यावरती बसून स्क्रिप्ट वाचून घेत होतो आणि रिहर्सल सुद्धा झाली त्यानंतर आमची सर्वांची. त्यानंतर सीन सुरू झाला तो आता बघाच तुम्ही. काही तपास लागला का? आजच्या पूर्ण प्रकरणाबद्दल काही तपास लागला का? हा मी सांगतो तुम्हाला. त्याबद्दल काही तपास लागला का? मी तुम्हाला सांगतो. हे बघा आमचं काम करणार ना उद्या. ओके मोबाईल मध्ये जातो थोडं लेफ्ट. ओके मीनाक्षी ताई थोडं पुढं. मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडावा. आवडला तर नक्की कमेंट्स करा. मी असेच व्लॉग तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहीन. सो गायज आमचं शूट झालेलं आहे आणि पॅकअप झालाय. उद्या पण शूट होतं पण उद्या खूप काम आहेत त्यामुळे मी थांबू शकत नाही म्हणून आम्ही निघालोय. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी आता अप्पी आणि अर्जुन आणि तो छोटासा मस्त पिंडुकला त्यांच्या रूममध्ये आहे मी. सो मला एवढंच सांगावं वाटेल की प्रोडक्शन एवढं भारी आहे ना एवढं भारी सिरियसली खूप समजूतदारपणे सांगतात खूप समजून घेतात आणि सगळेच खूप चांगले आहेत. मोस्टली मेन म्हणजे डिरेक्टर सर वगैरे सगळेजण खूप चांगले आहेत. मला तर इथं खूप छान एक्सपिरियन्स आला आहे काम करायला. आता आम्ही पटपट जेवतो आणि निघतो कारण आत्ता वाजलेत रात्रीच्या 11 आणि आता इथून जायला खूप वेळ लागणार आहे. सो आता मी जेवून घेते आणि मग भेटू आपण. बघू आता कधी मी व्हिडिओ करते. सो जेवायला भेटूया. हाय 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 गाईज मी आता पॅकअप करून चाललेले आहे. मला ह्या बाजूला फक्त DMart दिसत आहे. हा करोवर ऍक्टिंग आता तुझी. पाय अशा तुटून पडायला लागलेत. स्क्रू मारला त्याला पडायचं नाही. स्क्रू मारले ना इग्नोर जस्ट इग्नोर दिस गाय. आणि आमच्यासोबत जे 2 आर्टिस्ट होते त्यांना आता आम्ही सोडायला आलोय. आम्ही खूप विचित्र दिसते बिकॉज मेकअप मी काढला आणि रिमूव्ह नाही व्यवस्थित केला. आणि आता आम्ही त्या एका जी फ्रेंड होती माझी सकाळपासून मुद्दामून तसं चालवू नकोस. कसं वाचत तिथं हेडफोन घे तिथं करतो.
आणि सकाळपासून माझ्यासोबत जी एक मुलगी होती फ्रेंड, तिला आणि अजून एक मुलगा होता, त्या दोघांना आम्ही सोडले सातार स्टँड वरती सोडलं. आणि आता मी तिथंच स्टँड वरती गेल्यानंतर वॉश बेसिन शोधून मस्तपैकी फेस वॉश केलं. मी पटकन 2 मिनिटात स्किन केअर करून घेणार आणि मस्त. काल पहाटे मी 4ला उठली होती, आता वाजलेत रात्रीच्या 12:30 आणि आता स्किन केअर करणार. एनर्जी बघताय का तुम्ही माझी? खरं तर माझा पाय खूप जास्त दुखायला लागलाय आणि डोकं आणि सगळंच, पण ठीक आहे चालायचं. आणि मी व्हिडिओ करते तर कॅमेरा पडू नये म्हणून दादा एकदम हळू गाडी चालवते. आता स्पीड ब्रेकर केला, कळलं का ते? टोनर अप्लाय केले मी पहिल्यांदा, मेकअप रिमूव्ह करून घेतला ऑइलनी, देन क्लिन्झर, फेस वॉश आणि वेट टिश्यूज, टोनर. आता हे 2 मिनिटासाठी आणि पटपट आता मी करते सगळं आणि सांगितल्याप्रमाणे गुड बाय बाय, गुड नाईट. तर गायज आता वाजलेत रात्रीच्या 1:30 आणि मी पोहोचलीये घरी. सो आता खूप जास्त झोप आली, मी झोपून जाणार आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच बघायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. आणि तुमचे जे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह कोणीही असेल ज्यांना सिरियल्स बघायला खूप आवडतात पण सिरियलचं शूट कसं होतं वगैरे याच्यात सुद्धा इंटरेस्ट असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि खूप शेअर करा, खूप जास्त प्रेम द्या. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन मजेदार व्हिडिओ घेऊन येतो. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.